बलरामचे भगवंताचं प्रकाश स्वरूप आहे. भगवंताचे दोन प्रकारचे रूप असतात, विलास रूप आणि प्रकाश. कृष्णच पण गोरे गोरे कृष्ण. महाराष्ट्रात किंवा अनेक ठिकाणी अशी पद्धत आहे की बलराम हा शेषाचा अवतार म्हणून सांगायची पद्धत. शेष नारायणचा अवतार बलराम, विष्णूचा अवतार कृष्ण, ही पद्धत आहे. पण जे आपण खोलशास्त्रात गेल्यानंतर लक्षात येतं की गोलोक युवनिवसती अखिलात नको. गोलोक धामामध्ये भगवान कृष्ण बलराम हे कायम स्वरूपी असतात आणि कधी कधी ह्या धरातलावर प्रकट होतो. गोलोकातून खाली येणं म्हणजे अवतरणं. अवतरणं म्हणजे उतरणं, खाली येणं, त्याला अवतार म्हणतो. आपले 10 अवतार येतात, 10 अवतार, 24 अवतार, 10 अवतार प्रसिद्ध आहेत. तर त्या 10 अवतारामध्ये कृष्णाला अवतार नाही म्हटलेले, बलरामाला अवतार म्हटलेले. अलदर रूपा लक्षात द्या. कृष्ण अवतार नाही, अवतारी आहे. ते नंतर कधी मी सांगत. बलराम हे अवतार आहे. 10 अवतारामध्ये बलराम हलदर रूपा म्हणजे बलरामजीचं वर्णन आहे. दयाळू फार. दयाळू म्हणजे कोणावरही दया करण्याची शक्यता आहे. दुर्योधन का मेवा त्यागो साग विदुर घर खाई. भगवंताने दुर्योधनाच्या घरी जेवले नाही, पण बलरामजी दुर्योधनाच्या घरी पण हसून हाणायचे. दुर्योधन त्यांना इष्टदेव मानत होते. आपले इष्टदेव प्रभू नाही, इष्टदेव आराध्य देव मानत होतो दुर्योधन. कृष्णाला मानत, बलरामजीला मानायचे. पण ते दुर्योधनाचे गुरु होते ते बलराम. लढाई गदा युद्ध शिकण्यासाठी बलरामजींनी त्या दुर्योधनाला भीमाला शिकवलं होतं. पण आपसात लढाई होऊ नये, कौरव बी आपलेच माणसं आहेत असं त्यांना वाटायचं. म्हणून लढाईच्या टायमाला निघून गेले होते तीर्थयात्रेला. पण दुर्योधन मारायच्या टायमाला उपस्थित झाले आणि भीमावर गदा घेऊन धावले. म्हणजे तुला सोडीच नाही. दुर्योधनाला मारतो आणि ते हे कुठं गदा तुला शिकवलं, कुठं मारायचं, मारले कुठं. कमराच्या खाली मारवलं म्हणून सांगितलं होतं. कमराच्या खाली गदा मार. कृष्णाने धरलं म्हणून बरोबर राहू द्या. म्हणजे दुर्योधन असो नाही त्याच्या काही मताही असो. ब्रजेंद्र नंदन जय सत्यसुत जय बलराम निताय असं म्हणतात. त्यावेळेस नित्यानंद प्रभूला बंगालमध्ये पाठवलं. त्यावेळेस म्हणजे ब्राह्मण लोकांचं धर्माचं कार्य असं लोकांना वाटायचं. पण नित्यानंद प्रभू काय असतं, असो कुणी असो, कुणाच्या घरी जाऊन बसायचे, जेवायचे, तिथं कीर्तन करायचे. त्यामुळे लोकांना वाटायला लागलं की आपण धर्मात सामील होऊ शकतो, भजन करू शकतो. कुणाचा भेदभाव आहे, कुणावरही दया करू शकतात. त्यांच्या अवताराचं थोडं विचित्र कथा आहे. नारदाच्या सांगण्यावरून कंसाने वसुदेव देवकीला जेलमध्ये टाकलं. सहा मुलं मारली आणि 7वी बारी यांची आली. योग मायाद्वारा हा गर्भ ट्रान्सफर केला, रोहिणीच्या उदरात नेऊन घातलं बलरामजीला. तर काही लोकांना पटत नाही. त्या काळात सिजरची पद्धत होती का? मुलगा बाहेर काढला नेला कसा?
त्याच्या आधी सीझर होतं भारतात, बलराम अवताराच्या आधी सीझर. आणि माझ्या लहानपणी सीझरचे काही ज्ञान नव्हतं आम्हाला. आता मात्र प्रत्येकाचं सीझर करावं, कारण डॉक्टरला नुसतं सामान्य डिलिव्हरी करणं परवडत नाही. 100-200 रुपये काय होणार आहे? सीझर केलं म्हणजे 1,00,000-2,00,000 रुपये बाबू बसवित असते. चांगलं जरी एखाद्याचे होत असलं बाळात ते होऊन देणार नाही. त्या शेतकरी आता हे बघा, देवाला प्रार्थना करा, वाचले तर बरं, अवघड झालेलं आहे. डॉक्टर साहेब काही करून तेवढे करा, किती पैसे जाऊन जमिनी किती याचे डॉक्टर राहुलाजी. माझं तर टपोरं फिरतं त्याचं नाव आहे. भारतामध्ये पहिलं सीझर झालं युवन स्वराज्याचं. मावली युवन स्वराज्य मंदाताचे वडील, मुलबाळ नव्हतं, यज्ञ केला आणि यज्ञामध्ये ते चरू अभिमंत्रित केलं होतं. काही पायस म्हणून काय होतं ते गाडी भरून असं भांडे भरून ठेवलं होतं रात्री. ते राणीला द्यायचं होतं सकाळी. राजाला तहान लागले, पाणी समजून त्याने पिऊनच टाकलं. यालाच गडबड आहे येऊनच. पोट वाटलं मोठं करू पांडूला असते कथा म्हणलं ना बरं वाटतं. मेलेलं उठल घेऊ पाचच्या कथा म्हणतो. फालतू कथा जर आल्या ना, काही काही लोक जिवंत होते मेले. ते आता गर्भ बाहेर काढायचा कसा? मग बरगडी इकडून असं सीझर करून तो गर्भ काढला राजाने. युवन स्वराज्य सूर्यवंशी राजा होता. रामायणात कथा आहे आणि 9व्या स्कंदात पण आहे भागवताच्या. त्यामुळे मिथिलेच्या महिलांनी ज्यावेळेस लग्नामध्ये शिव्या द्यायची पद्धत आहे तिकडं, म्हणजे तुमच्यात तर पुरुषाला सुद्धा मुलं होते असं आम्ही ऐकले. तर त्यांनी सांगितलं तुमच्यात तर जमिनीतून मुली निघत. सीता कारण जमिनीतून पृथ्वीची मुलगी होती. मला सांगायचं तात्पर्य, मुलगा बाहेर काढला सीझर करून, परंतु पाजायचं कोणाला? दूध. राजाला दूध कुठं होतं? इंद्राने सांगितलं मी सांभाळतो किंवा मी त्याचं पालन करतो. ते इंद्राच्या बोटात अमृत असतं. ते बोट कुठल्या बोटात असतं अंड्यात कुठल्या, त्याच्या तोंडात घातलं आणि ते शब्द वापरला त्यांनी, मानदाता. मी हे करतो. त्या राजाचं नाव मानदाता झालं. मानदाता मथुरेचा राजा होता. सोबरी ऋषीने त्यांच्या 50 मुली संग लग्न केली होती. म्हातारपणी आपण सुद्धा आहे काय करतात चुकलं का माझं? म्हातारपणी लग्न 50 मुली. मानदाताने सांगितली एखाद्या मुली संग पसंत करेन ती करा. त्यांना वाटतं हे म्हातारे ह्याला कोण पसंत करणार आहे, पण ह्याने काय केलं, आत गेले की तो रूप झाले, रूप बदललं. सगळ्या मुली म्हणल्या मला 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 येऊन नवरा पाहिजे. त्या सगळ्या सगळं लग्न करून तर जाऊ द्या, तो विषय नाही. तर हे काय काय लोकांचं मत आहे की बाबा योग मायेने मुलगा बाहेर नेलं, रोहिणीच्या उदरात घातलं, ट्रान्सफर केलं, ही पटत नाही. अलीकडच्या लोक, बुद्धिवादी लोक तर घोर लोकांना ते पटत नाही. मग त्यांना मी असं सांगत असतो, राजकीय कैदी होते वसुदेवचे आणि त्याला कधी कधी सुट्टीवर जायचे. अलीकडे सुद्धा ते मर्डर केलेल्या लोकांना सुद्धा 2-2 महिन्याच्या सुट्ट्या मिळतात. बाहेर घरी येऊन राहून पुन्हा जातात, पुन्हा जेल जॉईन करते. ती मर्डर करणार ती
तर त्यांनी काही केलेलं नव्हतं. राजकीय थोडापोटी बंद केलेले होते, त्यामुळे त्यांना सुट्टी मिळायची आणि त्या सुट्टीच्या काळात रोहिणी संघ राहिले 2-3 महिने आणि बलरामाचा जन्म झाला. काय प्रॉब्लेम? सगळे पण दुसऱ्या पुराणात कथा येतं तसे, भागवतात नाही पण दुसऱ्या पुराणात कथा आहे. असा बलरामजींचा आयुर्भाव झाला रोहिणीच्या उदरी. पण रोहिणीला संशय वाटला की पोटामध्ये गर्भ, भागवतामध्ये आधी लोक काय म्हणते, नवरा इथं नसताना बाई गर्भवती कशी झाली. हे प्रॉब्लेम असतं आपल्याला. ब्रह्मचर्य असल्यामुळे माहित नाही, बाहेरच्या लोकांना लय प्रॉब्लेम असते. समाज काय म्हणे, मग आकाशवाणी झाली. गावायचं नाही, मुलगा तुमचा नवरा बायकोचा दुसऱ्याचा नाही, काय चिंता करू नका. गर्भातून आकर्षण इकडे केल्यामुळं, ह्या गर्भात आणल्यामुळं संकर्षण नाव झालं. आकर्षण केल्यामुळं संकर्षण. आणि ज्यांना त्यांचा प्रभाव माहिती, त्याला शक्ती माहिती, त्याला बल नाव झालं. आणि राम, बलराम, 3 राम प्रसिद्ध आहेत, 3 भरत प्रसिद्ध आहेत. मी सांगत असतो. बलराम परशुराम, दशरथ महाराजाचा पुत्र राम, दशरथ महाराजाचा पुत्र भरत, दुष्यंत पुत्र भरत आणि ऋषभदेव पुत्र भरत प्रसिद्ध आहेत. 3 भरत आणि 3 राम लय प्रसिद्ध आहेत. बलरामजीचं लग्न झालं, स्वगृहात गेले रात्री. आणि आता स्वगृहात गेल्यानंतर आपली समजा नवरा नवरी स्वगृहात गेल्यानंतर कोणी जातं का गेले? ह्यांचं स्वगृह पाहायला सगळे देवी देवता, ऋषी मुनी, नारद कुंभर सगळे. पण ह्यांनी आपण दरवाजा लावून घेतला. दरवाजा लावून घेतला, पण काही काही दरवाजाला खिडक्याला सांधे असतात बारीक. काही चाललंय आता दरवाजा सांधे तू वर टाका बरोबर बघायला लागले. आणि पाया खाली गरम लागायला लागलं. पाया खाली गरम, पाया खाली गरम लागायला लागलं. ते युवती राणीला कृष्ण कथा सांगताना एवढे रडत होते की ते गरम पाणी आलं तिकडे पाया खाली देवतांच्या. एवढं कथेवर प्रेम होतं बलरामजीचं. भगवंताची कथा सांगायला लागले, एवढे रडले की देवतांच्या पाया खाली काय आलं? गरम पाणी लागायला लागलं खाली. एवढे कोणी इथं त्या घरातून पाण्याचे पाठ लागले. आपल्यासारखं नाही, कर्मोलोकन जोखीम सांगितली तरच कथा ऐकायची. रडायची पाळी आल्यावर नको रे बाबा. एवढी कथा करीत होते. कृष्णाची सारखी कथा करणारे म्हणजे बलरामजी. हे लक्षात ठेवा. रेवती सगळं लग्न केलं, पण ती उंच होती खूप. मग मी सांगितली ती कथा. द्वारकेमध्ये गेल्यावर लग्न झालं, त्या गोकुळात नाही झालं लग्न. या जरासंधाच्या कारस्थानामुळं द्वारका बसवली तिकडे समुद्रात. काही काही लोक म्हणतात आजही दिसते ती द्वारका, तिथं पाण्यामध्ये पाहिल्यानंतर घर महाल वगैरे दिसतात म्हणतात. दिसतात ना? तिथं ती स्थापन केली स्वकर्माने. रात्री सगळे तिकडे ट्रान्सफर केले. कालियोंचा वगैरे काटा काढला. आणि द्वारकेत बलरामजीचं पहिलं लग्न झालं, नंतर भगवंताचं दुसरं लग्न झालं. ती कुंडिनी पुरुष. तर तो रेवत नावाचा राजा होता. तो त्या युगातला नव्हता, द्वापर युगातला नव्हता, पूर्वीच्या सत्ययुगातला होता. ब्रह्मदेवाकडे गेला मुलीला वर बघण्यासाठी.
ठेवा, तुम्ही सांगा कोणत्या मुलासंग लग्न करावं योग्य वर. तिथं गेला तर ते संगीत चालू होतं, शास्त्रीय संगीत, गाणं चालू होतं. तिथल्या काळाला आणि इथल्या काळाला फरक पडतो. हे लक्षात ठेवा, ब्रह्मदेवाच्या त्या ब्रह्मलोकातल्या काळाला आणि इथल्या काळाला फार मोठा अंतर आहे. पण गोलोकामध्ये काळ हा विशेष नाही, हे पण लक्षात ठेवा. गोलोक धामामध्ये, वैकुंठ धामात काल गणना नाही. इथे एवढं वर्ष झाली, एवढा असा प्रश्नच येत नाही. एक सारखा काल कायम, कालाला प्रवेश नाही तिकडं. त्या भौतिक जगात ज्या तुम्ही गोष्टी ऐकल्या, बोलल्या गेलेल्या का वाचल्या गेलेल्या त्या गोलोक धामामध्ये नाही. तिथं काल नाही, काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मोह नाही, मत नाही, मत्सर नाही, ईर्ष्या नाही, राक्षस नाही. स्वर्गात गेलं तर राक्षसही तिथं कब्जा करतील. त्याच्यामुळे तिथं जायच्या भानगडीत पडू नका. स्वर्गावर किती बार कब्जा केला राक्षस, इंद्र पडून गेले. हे गोलोक धामामध्ये तो विषय नाही. रेवत महाराजांची पोरगी तिथे नेली होती, ती रेवती गाणं ऐकत बसले. गाणं संपलं, ब्रह्मदेव म्हणजे तुमकडे आले काय म्हणजे असं मुलीला लग्न जमा विचारायला म्हणजे कुठून गावात काय म्हणजे असं कसं विचारायचं. अरे नाही म्हणजे तुम्ही जिथून आला त्याला अनेक युग निघून गेलेले इथं. इथं काय 15-20 मिनिटं जर तुम्हाला वाटत असले तरी तिकडे किती झाले, हजारो युग निघून गेलेले. हे लोक कोणी राहिले नाहीत आता. म्हणजे लोक राहिले नाहीत. मग आता लग्न म्हणजे द्वारकेत बलरामजी, त्यांना देऊन टाका भगवंताचे अवतार. ह्या आली तिथं, ही मुलगी पाहिली तर भरती शिडी, बलराम पाहिले तर माझ्यापेक्षा थोडं उंच, 6-7 फूट, आणि मुलगी पाहिली तर जवळजवळ 50-100-200 फूट उंच. बघा मी म्हणतो जिसकी बेटी लंबी उसका भी बड़ा नाम है, गोद में बेटा लो सीढ़ी का क्या काम है. बघा गाणं म्हणलं की त्यांचा मोबाईल सुटतो, कथा सुरू झाली की मोबाईल सुटतो. त्याच्यामुळे गाणे बरेच मदत म्हणायला पाहिजे, म्हणजे मोबाईल विसरते लोक. बलरामजीने काय ते हॅल मध्ये, तो हॅल म्हणतात ना हलदर, तो हॅलने त्या नागवर त्याच्या खांद्यावर ठेवला, खाली वळली आणि आपल्या साहित्य करून गेली. एक वेळेस सांब नावाचा मुलगा होता जांबुवंतीचा, त्या भगवान कृष्णाचा, त्याने दुर्योधनाची पोरगीच पडली. यांनी त्याला बांधून टाकले. सगळ्या कौरवांनी बदमाशी म्हणून टाका बाण. लक्ष्मणा नावाची मुलगी होती दुर्योधनाची. हे कौरव आहेत ना, हे स्वतःला सम्राट, मोठे राजे समजत होते. बाकीचे राजे त्यांच्या हाताखालचे राजे होते, मांडलिक राजे होते, खरे राजे नव्हते. ते मेन गादी होते हस्तिनापूर. आणि भीष्म पितामह द्रोणाचार्यामुळे, त्याच्यामुळे हे स्वतःला बलवान समजत होते. बाकीचे राजे त्यांच्यापेक्षा कमी. भीष्म पितामह पुढे तर कुणीच टिकत नव्हतं. परशुरामाला, ज्या परशुरामाने 21 बार सगळेच भारतातले जगाच्या पृथ्वीवर क्षत्रिय नष्ट केले होते, भीष्म पितामहांनी ती त्यांचे पूर्व असून लढाई हरवलं होतं. बाकीचं कोण टिकणार आहे त्यांच्या पुढं? त्यामुळे भेद होते. काय म्हणे साम्य लई बदमाशी करायला का पुरी पडली बलरामजीला कळालं, दाऊजीला कळलं. मग त्यांना वाटलं माझं
यादव लोक आहेत ना ते बदमाशी करायला लागले, एक बार होऊन जाऊ दे आपलं, नाहीतर ते सुद्धा म्हणले आपला आता अखंड भारत, द्वारका सुद्धा आपल्या राज्यात घ्यायची, अखंड एकच भारत, बांगलादेश नाही काही नाही. लक्षात आले? म्हणले मला विचारायला कशाला कोणी इकडे येईना, आणि त्यांचं नामच शस्त्र म्हणजे नामूर असा घातला जे म्हणजे असं ओढलं ते हसणं थोडंसं वर यायला लागलं आकाशात, सगळं हस्तीनं पुढं असं यायला लागलं. म्हणले आता जास्ती आगाऊपणा केला ना आता पालतं गाडवा, सगळे पळत आले, पाया पडले, सॉरी सॉरी लग्न करून टाकावं म्हणले, भांडणं नको. पण दुर्योधन सुद्धा भगवंताचा लय लांबचा पाहुणा नव्हता, युवाई होता, युवाई काय म्हणते, त्या दुर्योधनाची सख्खी मुलगी भगवंताच्या सख्या मुलाला होती, पण तरी त्याच्या घरी जेवत नसत. पण दावली म्हणायचे आपला सगळा पाहुणा आहे ना, जेवायला काय हे टाइम संपलं, टाइम संपलं. मंदिर उघडायचं ते ह्याच्यावर टाइम असतील का, कुठं 12:30चा पहिल्याचा टाइम नाही, आता बरोबर माझ्या सकाळपासून अजून पाणी घेतलं नाही, कुठं जगणार आहे मी. दाऊदची लहानपणी सुद्धा लय पॉवरफुल होते. रेणुकासुर कोणतं ते द्वैतवारामध्ये द्वैत होतं कोणतं, तालवण तालाचे वृक्ष होते तिथं, लय फळ असत, फळ पिकलेले होते. हे रेणुकासुराची पार्टी तिथं असायची गाढवाच्या रूपात, गाढवच कोणाला खाऊन द्यायचे नाही. हे राक्षसाचं आपलाच कार्यक्रम असतो, फळ कोणाला खाऊन द्यायचे नाही. रावणाच्या लंकेतील कुंभूज 10 रुपया मांसाहार किती करा, फळ खायचे नाही, फळहार करायचा नाही, नियमच. दारू किती पेट्राम दारू हाना दुरे काय कुंभ करत किती दारू प्यायला, ते रांजण असत ना, मोठे रांजण असा झालं. मारुती रायांनी 4 फळं खाल्ले हनुमानजींनी, त्या अशोक वनात, त्या पकडून आणा म्हणले, फळं खायचा नियम नाही आमच्या देशात. 10 रुपये म्हणावं काय खाय माणूस, पण राक्षस फळ खायचं, डोंट टेक दिस फ्रूट, कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचित्. फळाचे आशा नको करू. राक्षस तो कडक नाही, फळ कोणाला खाऊ द्यायचे नाही. चित्ताहारवरच्या इतके धरून गेलेले फळ, मुलं म्हणले आम्हाला लय भुका लागल्या जाईल, इथं फळ काही पिकले ते म्हणले खा, सुरू करा खायला. तेवढे राक्षस गाढवाच्या रूपात, बलरामजीने जे टांगडीला धरायचं गाढव, कुऱ्हाड नाही वापरायची, फळ पाडायला कुऱ्हाड नाही वापरायची, म्हणजे झाड खाली पाडायला कुऱ्हाड नाही, गाढवच फेकून हाणायचं झाड. दोन्ही आता ते सोपं वाटतंय का तुम्हाला, गाढवाच्या टांगड्या धरायच्या, एखाद्या गाढवाची टांगडी धरून बघा, तुमची पुण्यतिथी नाही घातली. एक गाढव आमचे दिलबंधू प्रभू माहिती,
वृंदावन प्रभू पाटील साहेब होते. मी वृंदावन मध्ये होतो तेव्हा कथा सांगत होतो, विषय लोकांबद्दल उदाहरण देत होते. ते म्हणे मी परिक्रमा करीत असताना केसी घाटाकडे चाललो होतो सनातन गोस्वामीच्या समाधीपासून ते मदन मोहन मंदिरापासून, आणि तिथं गाडव होतं. मला म्हणे ते तूप उडाल्यासारखा आवाज आला, तूप उडाल्यासारखा. त्याच्या म्हणलं तूप उडाल्यासारखा कशाचा आवाज आला असं आम्ही विचारतो. तर म्हणजे गाडव गाडगिरीच्या मागे लागलं होतं आणि त्या गाडगिरीने त्याच्या बोबाडावर पकडला. एवढी लाथ मारली ते टांगडी पकडणं सोपं नाही. ते दावणीनेच पकडलं झालं. तर एका हातात तुम्ही टांगले धरायचे की झाडं पडायचे, फळं पडायचे. पोराला म्हणले खाली फळं, पोरं म्हणले नको म्हणजे फळं. आतापर्यंत भुका लागला होते ना, आता भुका काय झालं म्हणजे भुका मिळाल्या आमच्या. म्हणजे कशाने म्हणजे ही प्रेत डेड बॉडी इथं पाहून यांचा आमचे संस्कार नाही काही नाही, आम्ही फळं कसं वनाला सुद्धा कोण नाही. म्हणजे दाऊजीच्या लीला पाटीचं किती वर्णन केलं सांगितलं तर ते काही संपणार आहे का? आणि हे 7 दिवस कोणा त्याच लीला पुढं होणार आहे का? उद्यापासून माझी कथा तुम्हाला तर माहितीच आहे. दररोज सकाळी 8 ते 9:30 भागवत कथा आहे 26. उगाच मला त्रास देऊ नका. सकाळी माझं जवळजवळ 2 पाऊण 2 घंटे कथा झाली. आता अजून पाणी सुद्धा नाही. आणि ते चित्र लोक काय यायला माहिती का काय माहित नाही. कुठेही कथा 3 घंटे कधी कधी कथा असते, पण मला पाण्याचा ग्लास सुद्धा कधी ठेवतो. मात्र दुसऱ्याला गला